नमस्कार मित्रांनो, कुण्या राजाची गराणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये गुंजा आणि कविता ह्या त्या पंत्यावाल्या आजीला शोधायला गेलेल्या असतात, परंतु ती आजी काही सापडत नाही आणि परत येतात. तर तेवढ्यात कबीरच्या मोबाईलवर सुद्धा कॉल आलेला असतो आणि घरामध्ये सर्वांना आनंद झालेला असतो, कारण कबीरला समजलेले असते की त्यांचे 5 लाख रुपये चोरांनी पळून नेलेले असतात आणि ते गुंड पकडले गेले म्हणून ते पैसे त्यांना परत मिळालेले असतात. तर घरातील सर्वजण खूपच खुश असतात. तर विजय म्हणते की अगं गुंजा, सापडली का ती पंत्यावाली आजी? तेव्हा गुंजा म्हणते की अहो काकू, बरेच शोधले परंतु ती कुठे दिसलीच नाही आणि चुटकीसर कुठे निघून गेली काय माहीत. तेव्हा मधू खुशून म्हणते की अगं गुंजा, तुझ्यामुळे आणि तुझ्या ह्या त्या आजीने दिलेल्या लक्ष्मीमुळे आपल्या घरातली गेलेली लक्ष्मी परत मिळाली. तेव्हा गुंजा म्हणते की म्हणजे काय सांगता तुम्ही? तेव्हा मधू म्हणते की अगं, आपल्या चोरांनी जे 5 लाख रुपये चोरून नेले होते ते पैसे आपल्याला परत मिळाले. तर ते ऐकून गुंजाला तर खूपच आनंद होतो. विजय म्हणते की अगं गुंजा, तू लक्ष्मीच्या पावलांनी आपल्या घरामध्ये आली आहेस ग. तेव्हा मृण्मयी सुद्धा खुश होऊन म्हणते की अगं गुंजा, धनलक्ष्मी आहेस ग तू. तेव्हा गुंजा खुश होऊन म्हणते की आई आणि काकी हे सर्व त्या पंत्यावाल्या आजीमुळे घडले. तेव्हा लगेच मधू म्हणते की हो, आणि उद्या लगेच तू त्यांना जाऊन भेट आणि एक गजरा आणि कुंकू, हळदी कुंकू त्यांना देऊन ये. संध्याकाळच्या वेळीस त्या घरी आल्या आणि आपल्या घरामध्ये इतकं आनंदमय वातावरण आणि इतकी आनंदाची बातमी आपल्याला त्यांच्यामुळेच ऐकायला भेटली. तर विजय म्हणते की हो, अगदी बरोबर बोलते ग मधू तू. अशोकदादा म्हणतात की कबीर, अरे तू मगाशी तर गुंजावरच रागवत होता, परंतु खरंच गुंजा आपल्या घरासाठी लकी आहेत. तेव्हा काकासुद्धा म्हणतात की हो, गुंजा या घरामध्ये आहे म्हणून आपल्या घरामध्ये येणारी संकटसुद्धा निर्घीवपणे पार पडतात आणि आपण खरंच सुखरूप राहतो. तर कबीरसुद्धा खुश होऊन गुंजाकडे बघू लागतो आणि सर्वजण गुंजाचे कौतुक करत असतात. त्यावर लगेच मधू ती लक्ष्मीची मूर्ती गुंजाच्या हातात देते आणि आज खऱ्या अर्थाने लक्ष्मीपूजन पार पडले आणि ते पूर्ण सुद्धा झाले. गुंजा, तुझ्यामुळे आज या घरची लक्ष्मी परत मिळाली. असे बोलून मधू ही गुंजाला प्रेमाने मिठी मारते आणि कबीर त्यांच्याकडे बघत असतो. त्यानंतर इकडे बाबळी ही इकडे गुंजाला भेटायला येणार असते म्हणून तिने खूप पदार्थ बनवलेले असतात, दिवाळीचे पदार्थ, आणि तेव्हा ती बाई म्हणते की अगं, म्हणते की कोण आहे तिकडे? तर तुळसाक्का म्हणते की अगं, मांजर असेल. तेव्हा बाबळी म्हणते की नाही, तो भूत आहे ना, कायम 24 तास माझ्यावर नजर ठेवून असतो, तोच बोका असेल तिथे. तर बुद्या म्हणत असतो की हिला कसे बरोबर ओळखले असेल. त्यानंतर सर्वजण लग्नाची तयारी करत असतात आणि त्याचीच बोलणी चालू असते. तेवढ्यात काका विचार करत असतात की आपले गेलेले पैसे परत मिळाले. अशोकदादा सुद्धा म्हणतात की माझा विश्वास बसत नाही. काका म्हणतात की अरे, मला वाटले होते, कारण ते चोर इतके डेंजर नव्हते आणि पैसे आपले परत मिळणार असे मला विश्वासच होता. तेव्हा विजय म्हणते की त्यांच्या हातामध्ये जर चाकू असता तर काय केले असते. तेवढ्यात गुंजा येते आणि काही फराळ त्यांना खाण्यासाठी देत असते. तेव्हा सुबोध म्हणतो की अजून तुझी फराळाची तयारी चालूच आहे वाटते. तेवढ्यात कबीर हा कामावर जाण्यासाठी निघलेला असतो आणि गुंजा असे ओरडत येतो. तेव्हा गुंजा म्हणते की काय झाले? तेव्हा कबीर म्हणत असतो की काही दिवसापासून तू तुझ्या क्लासमध्ये गेलेली नाही, तिथून मला फोन आला होता. काका म्हणतात की अरे कबीर, काय इतकं चिडतोस, शांतपणे सांग तिला. तेव्हा कबीर म्हणतो की 2 आठवड्यापासून ही क्लासला गेलेलीच नाही, हिला जास्त तुम्ही डोक्यावर चढून ठेवू नकास. गुंजा म्हणते की मृण्मयीताई ॲडमिट झाल्या होत्या आणि नंतर तुम्ही किडनॅप झाले आणि त्यानंतर दिवाळीची तयारी, मग मी कधी क्लासला जाणार हे सुद्धा तुम्हाला समजत नाही का? कबीर म्हणतो की दिवाळी झाल्यापासून 8वा दिवस आहे, मग तू आज क्लासला का गेली नाही? तेव्हा गुंजा म्हणते की विसरले मी क्लासला जाण्यासाठी. कबीर म्हणतो की तू आतमधून तुझी बॅग घेऊन ये, जाताना मी तुला सोडतो. तेव्हा लगेच मधू म्हणते की अरे शांतपणे घे थोडं. त्यानंतर इकडे दरवाजा वाजत असतो. बाबळे आणि तुळसाक्का खूप घाबरतात. तर तुळसाक्का म्हणते की लांडका भूत्या आला की काय? तेव्हा भूत्या मात्र भिंतीमागे लपलेला असतो आणि लगेच सत्य आवाज देतो की अगं बाबळे, दरवाजा उघड, दरवाजा लावून का बसलीस? तेव्हा बाबळी सत्याचा आवाज ओळखते आणि लगेच खुश होऊन दरवाजा उघडायला येते. दरवाजा उघडते जर सत्य आतमध्ये येतो. तेव्हा लगेच बाबळी म्हणते की अरे, तू इथे अचानक कसा आला? तेव्हा सत्य म्हणत असतो की अगं, मी तुला काय सांगितले होते की तुझ्या लेकीला भेटायला जाईल आणि मी तुला तारीखसुद्धा दिली होती ना. तर बाबळी म्हणते की अरे, इथे तुझे काम, तू माझ्यासोबत कसा येशील?
जिथे सत्या तेथे क्रांती असणारच आणि क्रांती जिथे तिथे सत्या. तेव्हा लगेच तुळसाक्का म्हणते की अगं मी जाते आणि गुंजासाठी काही पदार्थ पाठवून देते. तेव्हा तुळसाक्का निघून गेल्यानंतर लगेच बाबळीही ते पदार्थ बनवलेले असतात ते सत्याला खायला देतेत आणि तुझ्या आवडीचे लाडू बनवलेत. तेव्हा सत्या आपल्या खिशातून जी काही ही 26 तारखेला त्यांना जायची असते ती तिकीटं काढून त्यांनी आणलेले असतात आणि ती तिकीटं तो बाबळीच्या हातामध्ये देतो. तेव्हा मात्र भूतही सर्व ऐकत असतो. बाबळी म्हणत असते की सत्यदादा तू खरंच माझ्या गुंजाला बापाचे प्रेम दिले. तेव्हा लगेच इकडे भूत्या म्हणत असतो की म्हणजे हा सत्यदादासुद्धा हिच्यासोबत चाललाय आणि त्या अगोदर मी तुझं कसे तोंड काळं करतो ते तू बघतच राहा. नंतर इकडे कबीर हा गुंजाला घेऊन गाडीवरून तिला क्लासला सोडवण्यासाठी आलेला असतो आणि गुंजाला लवकर जाण्यासाठी सांगत असतो. तर गुंजाचा क्लास हा संपलेला असतो. तेव्हा तिची जी मैत्रीण असते ती तिला विचारते की अगं इतके दिवस तू क्लासला का आली नाही. तेव्हा गुंजा म्हणते की अगं काहीतरी काम होते आणि एक काम कर तू मला तुझ्या नोट्स दे म्हणजे मी एका रात्रीमध्ये पूर्ण अभ्यास पूर्ण करून टाकते आणि तुमच्या बरोबरीने सर्व काही व्यवस्थित करते. तेव्हा ती मैत्रीण म्हणते की हो देते मी. तेव्हा गुंजा रोडने येत असते तेवढ्यात जी काही गुंजाची आजी असते ती डोक्यावर चादर तिने टाकलेली असते आणि एक मडकी विकत ती येत असते. कडू आजीचा आवाज ऐकून गुंजा खूपच घाबरते. वळून बघते तर कडू आजी असते. तर कडू आजी गुंजाजवळ येते आणि तू आभाळात कितीही घारीवाणी उडायला जरी लागली तरी मी घारीवाणी ओळखून काढेल मी माझ्या लाडक्या नातीला. तर गुंजा घाबरलेली असते. लहान माझी बाहुली आणि मोठी तिची सावली म्हणून कडूआजी जोरजोराने हसते आणि थांब तुला डोंगरवाडीचा खाऊ देते म्हणून जो काही मेवा असते तो ती गुंजाच्या तोंडामध्ये जबरदस्तीने भरवत असते. तेव्हा गुंजा ही थुकून टाकते. तेव्हा लगेच कडूआजी म्हणत असते की काय झालं आता शहरातली फळं मिळायला लागली म्हणून डोंगरवाडीचा मेवा आता आवडत नाही वाटतं असे बोलून ती गुंजाच्या तोंडात मारते. कडू आजीचे लक्ष हे गुंजाच्या गळ्याकडे जाते आणि ती तर म्हणते काय ग मी तुझं लगीन लावून दिलं होतं मग तुझ्या गळ्यातील मंगळसूत्र कुठे गेले ग. गुंजा खूप घाबरलेली असते. कपाळामध्ये कुंकू नाही हातामध्ये चुडा नाही आणि नवऱ्याला कुठे हुडकू असे बोलून कडू आजी गुंजाला त्रास देत असते. अशी तुझी गत झाली. तेव्हा गुंजा जायला निघते तर कडूआजी तिचा जोराने हात धरते आणि जबरदस्तीने तो गुलाल असतो तो तिच्या भांगामध्ये भरते आणि जोपर्यंत नवरा जिवंत आहे तोपर्यंत भांगातील कुंकू हे पुसायचे नाही असे खडसावून ती गुंजाला सांगत असते. आणि ही नावाची कडूआजी आहे संसार मांडूसुद्धा शकती आणि मोडूसुद्धा शकती. तेव्हा ती गुंजाच्या परत कानामागे देते. गुंजा म्हणत असते की आजी सोड म्हणून ती धावतच लगेच आजीचा हात हिसकावते आणि जायला निघते तर समोर एका रिक्षाला ती समोर जाऊन आदळते आणि लगेच घाईने घाबरतच रिक्षामध्ये बसते आणि त्या रिक्षावाल्या काकांना जायला सांगते. तेव्हा जाताना रिक्षावाल्याला जो गुंजाने पत्ता सांगितलेला असतो तो कडूआजीने ऐकलेला असतो. तेव्हा कडूआजी मनात म्हणत असते की कुठे जाशील नंदनवन आणि कुठे काय हे मला सर्व काही माहिती आहे आणि गुंजे पळ तुला जितकं पळायचं तितकं तू पळू शकते परंतु ह्या कडू आजीच्या पंजामधून तू काही ही स्वतःला हवतच घरी येते आणि खूप रडत असते. ओढणीने आपला चेहरा झाकून घेते. मधू म्हणते की गुंजा काय झाले काय इतकी घाबरलीस. तेव्हा गुंजा काही उत्तर देत नाही आणि आपल्या रूममध्ये निघून जाते आणि खूप रडत असते. मधू बाहेरून आवाज देते की अगं गुंजा काय झाले सांग ना ग. तेव्हा मात्र गुंजा आरशासमोर येते आणि तो कडूआजीने तिच्या चेहऱ्याला जो गुलाल लावलेला असतो तो आरशामध्ये उभी राहून पुसत असते. तेव्हा गुंजा रडत खाली बसते आणि देव डोंगरोबा साहेबाचं लग्न तर खूप तोंडावर आले आणि आता ही कडू आजी जो काही खेळ आहे तो पूर्ण हा विस्कटून टाकेल. देवीला हात जोडते आणि खूप रडत असते. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये गुंजा ही कबीरला आतमध्ये रूममध्ये बोलावते आणि कडूआजी येथे शहरात आली आहे हे सांगते. मग कबीर म्हणतो की गुंजा घाबरू नको मुंबई खूप मोठी आहे असे कोणी कोणाला कुणाचं घर सापडत नाही. तेव्हा लगेच गुंजा म्हणत असते की साहेबा मुंबई खूप मोठी असेल परंतु आपल्या नशिबाची दोघांची खोटी आहे त्याचं काय करायचं. तेवढ्यात जी कडूआजी असते ती बोरं घ्या बोरं असा आवाज देत बाहेर येते.
तेव्हा सर्वजणी ह्या बाहेर बसलेल्या असतात, तर कडू म्हणत असते की डोंगरचा मेवा आहे हा, चिंचा घ्या बोरं घ्या. गुंजा मात्र खूपच घाबरते. तेव्हा आता या कडू ताब्यातून गुंजाला कबीर कसा वाचवतो आणि कडू घरांच्या सर्वांसमोर हे सत्य घेऊन येणार का कबीर आणि गुंजाच्या लग्नाचं. तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.